हॅलो स्टुडंट, गुड मॉर्निंग. तर आपल्याला बघायचंय आज ॲडव्हान्स फायनान्शियल अकाउंटिंग 1 म्हणजे तुमचं ॲडव्हान्स अकाउंटिंग मधलं फायनल अकाउंट ऑफ बँकिंग कंपनी हे चॅप्टर. तर म्हणजेच बँक फायनल अकाउंट. चला तर मग स्टार्ट करू आपण बँक फायनल अकाउंटचा इंट्रोडक्शन आणि फॉर्मॅट्स. आता बँक फायनल अकाउंट जे TY ॲडव्हान्स अकाउंटिंगचं जे चॅप्टर आहे हे आपण शॉर्ट मध्ये घेणार आहे. शॉर्ट मध्ये म्हणजे तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन जे आहेत ते समजण्यासाठी. शॉर्ट मध्ये याच्यासाठी की हे चॅप्टर फार मोठं आहे बँक फायनल अकाउंट. जर आपल्याला बँक फायनल अकाउंट मध्ये बॅलन्स शीट आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट जर तयार करायचं असेल तर फार मोठे क्वेश्चन्स आहेत त्याचे. पण आपल्याला फक्त ऑब्जेक्टिव्ह समजण्यासाठी आपण हे चॅप्टर बघतोय. चला तर मग आपण सुरुवात करू फायनल अकाउंट ऑफ बँकिंग कंपनी. तर बघा इथं इंट्रोडक्शन काय सांगितलं त्याचा की बँकिंग कंपनी इज अ फायनान्शियल इन्स्टिट्यूशन दॅट एक्सेप्ट डिपॉझिट अँड डायरेक्ट द मनी इनटू लेंडिंग ऍक्टिव्हिटी. Banking company are controlled by the Banking Regulation Act 1949. आता बँकिंग कंपनी काय आहे, म्हणजे काय असते बँक, हे तर आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे की डिपॉझिट एक्सेप्ट करते आणि लोन पे करते, म्हणजे लोन देते. ते बँक ओव्हरड्राफ्ट असेल, बँक लोन असेल, ही पब्लिक साठी लोन देते त्या डिपॉझिट मधून. तर बँकिंग कंपनीचा ऍक्ट दिलेला आहे, ती कंट्रोल जो आहे तो ऍक्ट वरती होते, रेग्युलेशन ऍक्ट 1949. इथं पुढे सांगितलं की सेक्शन 5 ऑफ द बँकिंग रेग्युलेशन ऍक्ट डिफाईन बँकिंग ऍज द एक्सेप्टिंग फॉर द पर्पज ऑफ लेंडिंग और इन्व्हेस्टिंग और डिपॉझिट ऑफ मनी फ्रॉम द पब्लिक रिपेबल ऑन डिमांड और अदरवाइज अँड विड्रॉएबल बाय चेक, ड्राफ्ट, ऑर्डर ऑफ और अदर विश. म्हणजे पब्लिक काय करतात, तर आपण काय करतो, बँकेमध्ये डिपॉझिट करतो, फिक्स डिपॉझिट, पैसे ठेवतो, त्यावरती आपल्याला बँक इंटरेस्ट देते. आणि बँक त्या पैशाचं काय करते, तर बँक त्या पैशाचं लोन वाटते. ज्यांना गरज असेल ते बँकेकडे आपलं ऍप्लिकेशन करतात लोनसाठी आणि बँक मग त्या डिपॉझिट मधून लोन वाटते आणि बँक त्या डिपॉझिट मधून लोन दिल्यानंतर त्या लोन वरती इंटरेस्ट घेते. म्हणजे हे बँकचं काम आहे. सो एनी कंपनी विच इन्व्हॉल्व इटसेल्फ इन द प्रोडक्शन ऑफ गुड्स और परफॉर्म एनी ट्रेड अँड एक्सेप्ट डिपॉझिट ऑफ मनी फ्रॉम द पब्लिक फॉर फायनान्सिंग इट्स बिझनेस ऍक्टिव्हिटीज विल नॉट बी ट्रीटेड एज डुईंग बँकिंग बिझनेस. म्हणजे कोणती पण कंपनी जी असते ती काय करते, तर गुड्स जे आहे ते प्रोडक्शन करते किंवा गुड्स सेल करते. तिचा परफॉर्मन्स जो असतो तो त्याच्यावरती असतो डिपेंड. पण बँकिंगचं तसं नाहीये. बँक कोणताही गुड्स सेल करत नाही किंवा प्रोडक्ट तयार करत नाही. बँक ही लोकांकडून डिपॉझिट घेते आणि त्याच डिपॉझिट मधून ही लोन वाटते. तर मग याचे ट्रान्झॅक्शन कशा पद्धतीने केले जातात, म्हणजे बँकेचं फायनल अकाउंट. आता फायनल अकाउंट हा शब्द तुमच्यासाठी काही नवीन नाहीये. आपण याच्या अगोदर पण बरेच फायनल अकाउंट बघितलेत. सोल ट्रेडर्स फायनल अकाउंट असेल किंवा पार्टनरशिप फायनल अकाउंट आहे, इन्शुरन्स कंपनी फायनल अकाउंट आहे, तसंच हे बँकिंग फायनल अकाउंट आहे. आता बँकिंग फायनल अकाउंट असल्यानंतर म्हणजे फायनल अकाउंट असल्यानंतर त्याच्यामध्ये काय येतं, ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट अँड बॅलन्स शीट. पण आता इथं ट्रेडिंग ऍक्टिव्हिटी तर काही नाही बँकेमध्ये, कारण की ती काही सेल परचेस करत नाही. म्हणजे इथं फक्त येणार प्रॉफिट अँड लॉस अकाउंट अँड बॅलन्स शीट. तर मग आपल्याला बघायचंय की प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट इथं कशा पद्धतीने तयार केला जातो. जनरली आपण PL अकाउंट जो बघतो, पर्टिक्युलर डेबिट, पर्टिक्युलर क्रेडिट. आपल्याला माहिती आहे की डेबिट साइड जी असते ती लॉस आणि एक्सपेन्सेसची असते PL ची, आणि क्रेडिट साइड इन्कमची असते. आणि बॅलन्स शीट मध्ये काय असतं, तर लायबिलिटी अमाऊंट आणि असेट अमाऊंट. बिझनेसची लायबिलिटी असते आणि असेट असते. पण इथं पण तेच आहे फायनल अकाउंट मध्ये बँकिंगचे, फक्त तिची लिहिण्याची पद्धत ही थोडीशी वेगळी आहे. म्हणजे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीटची इथं त्यांनी शेड्यूल्स दिलेले आहेत त्याचे
ह्या सेक्शन मध्ये जे बँकिंग ऍक्ट जो आहे हा 1949 सेक्शन 5 याच्यामध्ये त्यांनी त्याचे शेड्यूल सांगितलेले, म्हणजे थोडं सिस्टमॅटिकली सांगितलेले. सेकंड इयर मध्ये असताना आपण कंपनी फायनल अकाउंट बघितलं होतं बघा. तर कंपनी फायनल अकाउंट मध्ये बॅलन्स शीटला जे आहेत ते हेड होते, लायबिलिटी साईडला आणि असेट साईडला. फिक्स असेट, इन्व्हेस्टमेंट, करंट असेट, अदर असेट. लायबिलिटी साईडला होतं शेअर कॅपिटल, रिझर्व्ह अँड सरप्लस, करंट लायबिलिटी, अनसेक्युअर्ड लायबिलिटी, सेक्युअर्ड लायबिलिटी, अशा पद्धतीचे हेड होते. आणि पर्टिक्युलर जी लायबिलिटी आणि जी ऍसेट आहे त्या हेड खाली, त्या हेड अंडर मध्येच आली पाहिजे. तर तसंच मग या ठिकाणी पण आहेत, पण यांनी याला शेड्यूल म्हणलं इथं. म्हणजे जे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला जे एक्सपेन्सेस आणि इन्कम येणार येते आणि बॅलन्स शीटला ज्या लायबिलिटी ऍसेट येणार आहे त्या ऍसेट आणि लायबिलिटी त्या पर्टिक्युलर शेड्यूलच्या अंडरमध्येच जातील, त्याच्याच खाली आपल्याला लिहायचे. तर यांनी फक्त त्याचे असे छोटे छोटे पार्ट केले त्या शेड्यूल, त्याला शेड्यूल म्हणलं त्यांनी. तर आपल्याला बॅलन्स शीट तर इथं बघायचं नाही, एकूण 16 शेड्यूल्स आहे, 1 ते 16. त्याच्यातले 1 ते 12 जे शेड्यूल्स आहे ते बॅलन्स शीट साठी आहे. म्हणजे पहिले 5 शेड्यूल्स जे आहे ते लायबिलिटीचे आहे आणि नंतरचे जे ते 5 पासून नंतर 6 पासून तर 12 पर्यंत असेटचे शेड्यूल्स आहेत. तेच शेअर कॅपिटल, रिझर्व्ह अँड सरप्लस, जसं आपण कंपनी फायनल अकाउंट मध्ये बघितलं होतं तशा टाईप मध्येच. पण आपण इथं बॅलन्स शीट न बघता आपण फक्त प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बघणार आहे. आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचे शेड्यूल्स आहेत 13 पासून तर 16 पर्यंत. म्हणजे 13, 14, 15 आणि 16 फक्त 4च शेड्यूल्स प्रॉफिट अँड लॉस अकाउंट मध्ये येतात. थोडक्यात म्हणता येईल 4च हेड येतात प्रॉफिट अँड लॉस अकाउंट मध्ये. तर बघू आपण त्याचा फॉर्मॅट कसा असतो, कशा टाईपचे शेड्यूल्स आहे. बघा आता, तर एक्सपेन्सेस अँड इन्कम त्या शेड्यूल्सला नाव दिलेलं आहे बघा इथं. शेड्यूल नंबर 13 to 16, 13 ते 16. शेड्यूल नंबर पर्टिक्युलर CY मीन्स करंट इयर अँड LY मीन्स लास्ट इयर. याला प्रिव्हियस इयर पण म्हणलं जातं. आता इथं जरी 2 अकाउंट दिलेले आहे तर प्रॅक्टिकली ज्यावेळेस आपण एखाद्या बँकेचं फायनल अकाउंट तयार करू त्यावेळेस आपल्याला हे करंट इयर आणि लास्ट इयरची गरज पडते. आपण ज्यावेळेस एखादा प्रॉब्लेमचं सोल्युशन करतो तेव्हा आपल्याला फक्त करंट इयरच्याच अमाऊंट दिल्या जातात. म्हणजे आपल्याला एकच कॉलम तयार करायचा आहे. आता 13 नंबरचं शेड्यूल आणि 14 नंबरचं शेड्यूल आणि त्याच्यानंतर दिलेलं आहे आपल्याला 15 नंबर आणि 16 नंबर. तर आपण बघू काय शेड्यूल्स आहे. बघा आता की 13 आणि 14 नंबरचं काय शेड्यूल दिलं. इंटरेस्ट रिसिव्ड, त्यालाच अर्न म्हणतात, म्हणजे रिसिव्ड केलेला इंटरेस्ट. आता बँकेचा इन्कम जो आहे तो इंटरेस्ट रिसिव्ड वरच चालतो, त्यांना व्याज मिळालं त्याच्यावरतीच बँक चालणार. तर मग कोणत्या कोणत्या टाईपचा इंटरेस्ट रिसिव्ड केला. इंटरेस्ट अँड डिस्काउंट ऑन ऍडव्हान्स अँड बिल्स, ऍडव्हान्सेस आणि बिल्स वरती म्हणजे लोन आणि बिल्स वरती त्यांनी इंटरेस्ट रिसिव्ड केला. इन्कम ऑन इन्व्हेस्टमेंट, इन्व्हेस्टमेंट केलेली असेल, बँक पण इन्व्हेस्ट करते दुसऱ्या बँकेमध्ये पैसे, त्याच्यावर पण त्यांना व्याज मिळतं. इंटरेस्ट ऑन बॅलन्स विथ RBI, रिझर्व्ह बँकेमध्ये त्यांनी काही बँकेने इन्व्हेस्टमेंट केलेली आहे. छोटे बँक जे असते ती मोठ्या बँकेत इन्व्हेस्टमेंट करते, त्याच्यावरचा इंटरेस्ट मिळाला. अदर्स काही दुसरीकडून इंटरेस्ट मिळालेला असेल, रिसिव्ह केलेला असेल. इंटरेस्ट ऑन लोन अँड ओव्हरड्राफ्ट, ओव्हरड्राफ्ट वरती बँक ओव्हरड्राफ्ट जो आहे म्हणजे लोनचाच एक प्रकार, त्याच्यावरती इंटरेस्ट मिळाला. म्हणजे हे इंटरेस्ट रिसिव्ड केलेलं शेड्यूल आहे 13 नंबरचं. आता 14 नंबरचं शेड्यूल काय बघा की अदर इन्कम, म्हणजे इतर काही उत्पन्न झालं बँकेला. कमिशन, एक्सचेंज अँड ब्रोकरेज, काही कमिशन मिळालं, एक्सचेंज आणि ब्रोकरेज मिळाली बँकेला. प्रॉफिट ऑन सेल्स ऑफ इन्व्हेस्टमेंट, एखादी इन्व्हेस्टमेंट सेल केली त्याच्यावर प्रॉफिट झाला. प्रॉफिट ऑन रिव्हॅल्युएशन ऑफ इन्व्हेस्टमेंट, एखादी इन्व्हेस्टमेंट रिव्हॅल्यू केली तर त्याच्यावरती तिची व्हॅल्यू वाढलेली आहे तर त्याच्यावरती प्रॉफिट झाला म्हणता येईल. प्रॉफिट ऑन सेल्स ऑफ लँड अँड बिल्डिंग अँड अदर ऍसेट, एखादी दुसरी ऍसेट सेल केली त्याच्यावरती प्रॉफिट झाला. प्रॉफिट ऑन एक्सचेंज ट्रान्झॅक्शन, इन्कम अर्न बाय वे ऑफ डिव्हिडंड, मिसलेनियस इन्कम, म्हणजे इतर उत्पन्न काही जर झालेली असतील
तर त्याच्यासाठी हे 14 नंबरचं शेड्यूल. म्हणजे आपल्या लक्षात येतं की 13 नंबर आणि 14 नंबरचं जे शेड्यूल दिलेलं आहे आपल्याला ते इन्कमचं आहे. हे बघा इथे इंटरेस्ट रिसिव्ड इन अदर इन्कम, म्हणजे थोडक्यात म्हणता येईल की ही प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची क्रेडिट साईड आहे. कारण की पीएलच्या क्रेडिट साईडलाच इन्कम येत असतो, इंटरेस्ट रिसिव्ड येत असतो 13 आणि 14. आता 15 आणि 16 नंबरचं शेड्यूल काय बघू आपण. बघा आता इंटरेस्ट पेड, त्यालाच एक्सपेंडेड म्हणतात, इंटरेस्ट एक्सपेंडेड ही पेड केलेला. आणि ऑपरेटिंग एक्सपेन्सेस म्हणजे सगळे जे खर्च आहेत बँकिंगचे ते इथे येतात. म्हणजे 15 आणि 16 नंबरचं जे शेड्यूल आहे ते एक्सपेन्सेस आणि लॉस साठी असं म्हणता येईल आपल्याला. म्हणजे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची डेबिट साईड आहे 15 आणि 16 नंबरचा शेड्यूल. काय बघू आपण. इंटरेस्ट पेड, इंटरेस्ट ऑन डिपॉझिट, जे बँक पब्लिक जे आहेत बँकेकडे फिक्स डिपॉझिट करते त्याच्यावरती इंटरेस्ट पेड केला. इंटरेस्ट ऑन आरबीआय इंटर बँकिंग बॉरोइंग, म्हणजे आरबीआय कडून लोन घेतलं, बॉरोइंग म्हणजे दुसऱ्या बँकेकडून दुसऱ्या ठिकाणाहून लोन घेतलं, तर त्यांनी लोन घेतलं, बँक पण लोन घेत असते तर त्यांना इंटरेस्ट पेड केला. अदर्स, एखादा अदर इंटरेस्ट पेड केला आणि इंटरेस्ट पेड, 3-4 आहे त्याच्यात इंटरेस्ट पेड मध्ये, पेड केलेला इंटरेस्ट बँकेने. आता ऑपरेटिंग एक्सपेन्सेस काय. ऑपरेट करण्यासाठी, बँक ऑपरेट करण्यासाठी कोणता एक्सपेन्सेस लागला. सॅलरी, अलाउन्सेस टू एम्प्लॉई, रेंट, टॅक्स, लाइटिंग, प्रिंटिंग अँड स्टेशनरी, ऍडव्हर्टाइजमेंट अँड पब्लिसिटी, डिप्रिसिएशन ऑन बँक प्रॉपर्टी, डायरेक्टर फीस अँड अलाउन्सेस, ऑडिटर फीस अँड एक्सपेन्सेस, ऑडिट केलेले त्याची फीस दिली, लॉ चार्जेस, पोस्टेज, टेलिग्राम, टेलिफोन, रिपेअर्स अँड मेंटेनन्स, इन्शुरन्स अँड लायसन फीस, ट्रॅव्हलिंग, इन्कम टॅक्स, आय टॅक्स म्हणजे इन्कम टॅक्स प्रोव्हिजन, बॅड डेट्स, आरडीडी, याच्यात पण बॅड डेट्स आहे हो, आरडीडी पण याच्यामध्ये. म्हणजे बँक लोन वाटते त्याच्यातून काही जणांनी जर समजा लोन बुडवलं, तसं बुडू शकत नाहीये, पण जर समजा इनकेस जर बुडल्या गेलं लोन, तो जर इन्सॉल्वंट झाला तो व्यक्ती, त्याला लोन दिलंय तो, तर मग त्याला बॅड डेट्स म्हणल्या जाईल, मग त्याच्या लोनला आरडीडी म्हणल्या जाईल. अँड अदर एक्सपेन्सेस. तर अशी ही एक्सपेन्सेस साईड दिलेली म्हणजे ऑपरेटिंग एक्सपेन्सेस. तर असे हे 4 शेड्यूल्स दिलेत प्रॉफिट अँड लॉस अकाउंट मध्ये. 13, 14, 15 आणि 16. इंटरेस्ट रिसिव्ड, अदर इन्कम 13 आणि 14 नंबरचा शेड्यूल. 15 आणि 16 इंटरेस्ट पेड अँड ऑपरेटिंग एक्सपेन्सेस. तर आपल्याला फक्त प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच आपण प्रिपेअर करणार आहे. त्याच्यानंतर पीएल अकाउंट कसा असतो, हे तर शेड्यूल्स झाले. आता पीएल अकाउंट म्हणजे शेड्यूल्स झाल्यानंतर, म्हणजे शेड्यूल झाले म्हणजे पीएल अकाउंट तयार झाला असं नाहीये. हा पीएल अकाउंटचा फॉर्मॅट आहे बघा. आता फॉर्म ए त्याला म्हणलं जातं. नीट लक्षात ठेवा, ऑब्जेक्टिव्ह मध्ये विचारलं जाऊ शकतं की फॉर्म ए कशाला म्हणतात. हे छोटे छोटे क्वेश्चन्स असतात. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, पर्टिक्युलर, शेड्यूल नंबर, किती नंबरचं शेड्यूल आहे हे बघा, शॉर्टकट मध्ये लिहिलं SC डॉट CY आणि LY. आता मी तुम्हाला अगोदरच सांगितलं की आपल्याला क्वेश्चन मध्ये फक्त करंट इयरच्याच अमाऊंट येतात, आपल्याला हा कॉलम लास्ट इयरचा, प्रिव्हियस इयरचा तयार करण्याची गरज नाही. ठीक. आता इन्कम, हे बघा हे शेड्यूल दिलेत, हे पहा इथे 4 शेड्यूल्स. इन्कम आणि एक्सपेन्सेस, थोडक्यात असं लक्षात घ्या बघा, हे हेड दिलंय इन्कम. इन्कम मध्ये कोणते शेड्यूल्स येतात. इंटरेस्ट रिसिव्ड 13 नंबरचं शेड्यूल आणि अदर इन्कम 14 नंबरचं शेड्यूल. म्हणजे आपण जे 13 नंबरचं आणि 14 नंबरचं जे शेड्यूल बघितलं बघा, इथं याची जी टोटल येईल, इथं जी आपण टोटल करू करंट इयरला, हे सगळं जे आलं ते लिहिणार आपण याच्यात. आपल्याला जागा फिक्स करायची गरज नाही याच्यातली. जे आलं ते आपण इथं जी टोटल करणार, 13 नंबरला 14 नंबरला जी टोटल करणार, ही टोटल आपल्याला इथं लिहायची. हे बघा इथं 13 नंबर समोर आणि 14 नंबर समोर, आणि तिथं टोटल करणार आपण त्याची लगेच दोन्हीची मिळून. ते दोन्ही मिळून आपल्याला किती इन्कम झाला. त्याच्यानंतर एक्सपेंडिचर, लॅबिलिटी नाही, एक्सपेन्सेस. आता एक्सपेन्सेस मध्ये कोणते शेड्यूल्स येतात. 2 येतात, इंटरेस्ट पेड आणि ऑपरेटिंग एक्सपेन्सेस. हे बघा 15 आणि 16. आता 15 नंबरचं शेड्यूलची टोटल इथं लिहिणार, 16 नंबरची शेड्यूलची टोटल इथं लिहिणार. म्हणजे दोन्ही पण हे एक्सपेन्सेस हे खर्च आहेत आपले, इथं लिहिणार आपण. आता याच्यामध्ये अजून एक नवीन शब्द आला, प्रोव्हिजन अँड कंटेंजन्सी. काही तरतूद कराव्या लागतात, काही कंटेंजन्सी असतात.
क्वेश्चन मध्ये, म्हणजे ते एक प्रकारचे एक्सपेन्सेसच आहेत. तर ते प्रोव्हिजन अँड कंटेंजन्सीची अमाऊंट पण इथे लिहिली जाते एक्सपेंडिचर मध्ये. आता ती कशी लिहिली जाते, ते शेड्यूल कसं तयार करतात प्रोव्हिजन, त्याला काही शेड्यूल नंबर नाहीये, पण ते कसं तयार करतात आपण क्वेश्चन आन्सर मध्ये बोलू. पण त्याची टोटल पण इथंच येते बघा, म्हणजे 3 टोटल येते एक्सपेंडिचरच्या, इंटरेस्ट पेड, ऑपरेटिंग एक्सपेन्सेस अँड प्रोव्हिजन अँड कंटेंजन्सी, याची टोटल इथे. म्हणजे ही झाली इन्कमची टोटल, ही झाली एक्सपेंडिचरची टोटल. आता ही झाली प्रॉफिट अँड लॉस, म्हणजे इन्कम मधून जर आपण एक्सपेन्सेस मायनस केला, पण इन्कम आहे आपला समजा 5 लाख रुपये आणि एक्सपेंडिचर आहे 3 लाख रुपये, 5 लाखातून 3 लाख मायनस केले तर आपल्याला 2 लाख रुपये प्लस मध्ये, म्हणजे आपल्याला नेट प्रॉफिट झाला इथं 2 लाख. जर मायनस मध्ये अमाऊंट आली असती तर आपण त्याला नेट लॉस म्हणलो असतो. शक्यतो मायनस मध्ये अमाऊंट येत नाही बँकिंगची, ठीक आहे, आली तर आपण त्याला नेट लॉस म्हणतो. इथं दिलंय प्रॉफिट फॉर प्रिव्हियस इयर, काही वेळेस ही अमाऊंट टाकली जाते क्वेश्चन मध्ये मुद्दामून कन्फ्युज करायला, म्हणजे लास्ट इयरचा प्रॉफिट दिला जातो, तर तो आपण इथं लिहिणार नाही, दिलेला असेल तर लिहिणार, नाही तर नाही. त्याच्यानंतर चौथ्या नंबरला जे इथं हेड दिलेलं आहे ऍप्रोप्रिएशन. काही आपल्याला समायोजना असतात, काही ऍप्रोप्रिएशन करावे लागतात, प्रोव्हिजन यात आहे, हे वेगळं आहे, हे प्रोव्हिजन, हे कंटेंजन्सी, हे वेगळं, हे ऍप्रोप्रिएशन. त्याच्यात ट्रान्सफर टू स्टॅट्युटरी रिझर्व्ह, म्हणजे बँकिंग ऍक्ट मध्ये आपल्याला स्टॅट्युटरी रिझर्व्ह कंपल्सरी तयार करावाच लागतो, सांगितलं नसेल तरी. कसा तयार करावा लागतो क्वेश्चन आन्सर मध्ये आपण. ट्रान्सफर टू अदर रिझर्व्ह, त्यांनी जर अजून काही रिझर्व्ह म्हणजे पैसे बाजूला काढून ठेवायला सांगितले प्रॉफिट मधून, तर त्याला म्हणता येईल ट्रान्सफर टू अदर रिझर्व्ह. तसं स्टॅट्युटरी रिझर्व्ह पण असतो, सांगितलं तर आपण हा करणार अदर रिझर्व्ह, पण स्टॅट्युटरी रिझर्व्ह कंपल्सरी आहे. प्रपोज डिव्हिडंड, ते प्रपोज डिव्हिडंडची जागा इथं दिली आहे अप्रोप्रिएशनला. आणि बॅलन्स, म्हणजे ही बॅलन्सिंग फिगर आहे, आता ही कशी निघते काय निघते आपण ते क्वेश्चन आन्सर मध्ये बोलू. तर असे हे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट म्हणजे फॉर्म ए, म्हणजे आपण शेड्यूल तयार केल्यानंतर त्याची टोटल केल्यानंतर 13, 14, 15, 16 मग आपल्याला प्रिपेअर करावं लागतं प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. म्हणजे इन्कम, एक्सपेंडिचर, मग इन्कम एक्सपेंडिचर लिहिल्यानंतर निघणार प्रॉफिट अँड लॉस, आणि मग ऍप्रोप्रिएशन. तर हे ऍप्रोप्रिएशन मध्ये जे आहे ते सगळ्या अमाऊंट, हे चारीचे चारी येत नाही रोज, एखादी स्टॅट्युटरी रिझर्व्ह असते, बॅलन्स असतं जास्त, प्रिव्हियस इयर प्रॉफिट पण कधी कधी दिलेला असतो. तर असं हे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. आता बॅलन्स शीट पण असंच तयार केलं जात असतं. बॅलन्स शीट मध्ये एकूण 12 शेड्यूल्स दिलेले, मग पूर्ण 12 शेड्यूल्स तयार करायचे, मग प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बॅलन्स शीट असं तयार करायचं 12 शेड्यूल्स. मग त्याची लायबिलिटीची शेड्यूलची अमाऊंट, मग ऍसेटची शेड्यूल्सची अमाऊंट अशी लिहायची असते. त्या दोन्ही अमाऊंट जर सारख्या आल्या तर मग आपलं बॅलन्स शीट टॅली झालं. पण ते 12 शेड्यूल्स आहेत, ठीक आहे. मग असे पण क्वेश्चन येतात एक्झाम मध्ये, नुसतं प्रॉफिट अँड लॉस अकाउंट प्रिपेअर करा. त्यांना जर थोडासा क्वेश्चन पेपर हार्ड करायचा असेल तर मग ते बॅलन्स शीट टाकलं जातं, ठीक आहे. तर आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच बघणार. तर बघितले आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. आता याच्यामध्ये काही ऍडजस्टमेंट असतात बघा. आता काही ऍडजस्टमेंट काय आहे ते, आता याचे 2 इफेक्ट होतात. काही इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला होतात, तर काही इफेक्ट होतात बॅलन्स शीट मध्ये. आपल्याकडे तर बॅलन्स शीट नाही, म्हणजे आपण एकच इफेक्ट करणार. आपल्याकडे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचेच क्वेश्चन आपण बघणार आहे. स्टॅट्युटरी रिझर्व्ह, तुम्हाला मी आता बोललो स्टॅट्युटरी रिझर्व्ह कंपल्सरी आहे. त्याचे काय इफेक्ट होतात बघा. रिझर्व्ह अँड सरप्लस हेड, आता हे शेड्यूल नंबर 2 मी तुम्हाला सांगितलं अगोदर, बॅलन्स शीटचे शेड्यूल 1 ते 12 आहे. त्यातले पहिले 5 शेड्यूल लायबिलिटीचे आणि बाकीचे शेड्यूल्स ऍसेटचे. तर आता रिझर्व्ह अँड सरप्लस हेडला शेड्यूल नंबर आहे, इथे लिहिले मी, शेड्यूल नंबर 2 मध्ये जातं हे. रिझर्व्ह अँड सरप्लसचं शेड्यूल आहे 2, म्हणजे एक इफेक्ट तिथं होतो स्टॅट्युटरी रिझर्व्हचा. आणि दुसरा होतो ऍप्रोप्रिएशन हेड. ऍप्रोप्रिएशन हेड म्हणजे पीएल अकाउंटला आता बघितलं बघा आपण, हे बघा ऍप्रोप्रिएशन, ट्रान्सफर टू स्टॅट्युटरी रिझर्व्ह, बघा इथे एक इफेक्ट झाला. तर आपण हाच इफेक्ट करणार फक्त, कारण की आपल्याकडे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आहे फक्त, म्हणून. आता काय सांगितलं पुढे, रिबेट ऑन बिल डिस्काउंटेड अमाऊंट, अनएक्सपायर्ड डिस्काउंट. म्हणजे काय असतं, एक प्रकारे रिबेट म्हणजे काय, तर बँक ज्या लोकांना लोन देते त्या लोकांनी, त्या पब्लिकनी त्यांचं लोन क्लिअरली भरलं पूर्ण, ज्यावेळेस त्यांच्या इन्स्टॉलमेंट येतील तेव्हाच भरल्या, काही थकीत ठेवलं नाही. तर मग अशा लोकांना बँक काय करते, त्यांच्या इंटरेस्टच्या रेट जो असतो, जो पण काही इंटरेस्ट रेट ऑफ इंटरेस्ट असतो, समजा 10% असेल तर मग फॉर एक्झाम्पल 10%, आपण 10% बघू, 10% रेट ऑफ इंटरेस्ट.
तर त्या 10% रेट ऑफ इंटरेस्ट मधून त्यांना काहीतरी सूट देते इंटरेस्ट व्याजामध्ये. म्हणजे त्यांनी सांगितलं की तुम्ही रेग्युलरचे कस्टमर आहे, तुम्ही पैसे पण पे करता ते लोनचे, म्हणून तुम्हाला 1% कमी घेऊ आम्ही रेट ऑफ इंटरेस्ट. तुमच्याकडून 10च्या ऐवजी आम्ही 9% घेऊ, पण जे रेग्युलर असतील तेच. आणि त्या 1%ला म्हणलं जातं रिबेट. आपण बिझनेसच्या लँग्वेज मध्ये याला म्हणतो डिस्काउंट. तर त्याला म्हणतात रिबेट. आणि ही ऍडजस्टमेंट येतेच प्रत्येक क्वेश्चन मध्ये, स्टॅट्युटरी रिझर्व्ह आणि रिबेट. आता फर्स्ट इफेक्ट काय, लेस फ्रॉम इंटरेस्ट अँड डिस्काउंट रिसिव्ड. लेस केलं जातं. शेड्यूल नंबर 13 आपल्याकडे आहे. शेड्यूल नंबर 13 इंटरेस्ट अँड डिस्काउंट जो मिळालेला आहे त्याच्यातून ते लेस केलं जातं 13 नंबरचं शेड्यूल मध्ये. और अजून याचा एक इफेक्ट, सिंपल इफेक्ट होतो याचा. पहिला प्रोव्हिजन कंटिंजन्सी हेड. मी तुम्हाला आता म्हणलं की आपण पीएल अकाउंटला दाखवलेलं आहे बघा, इथं प्रोव्हिजन अँड कंटिंजन्सी, म्हणजे इथं करायचा तो इफेक्ट नाही. याच्यासाठी सेपरेट एक आपल्याला टेबल तयार करावा लागतो. मी तुम्हाला तो क्वेश्चन आन्सर मध्ये दाखवतो, तिथं करायचा तो इफेक्ट प्रोव्हिजन कंटिंजन्सी हेडचा. एक तर तुम्ही इथं इफेक्ट करा किंवा प्रोव्हिजन कंटिंजन्सी मध्ये केला तरी चालेल. शेवटी ही अमाऊंट प्रोव्हिजन कंटिंजन्सी कुठे जाणार आहे, ते पीएल लाच जाणार आहे. ही सोपी जाते एकदम प्रोव्हिजन कंटिंजन्सीला. ठीक. सेकंड इफेक्ट होतो अदर लायबिलिटी अँड प्रोव्हिजन हेड, म्हणजे ते आहे शेड्यूल नंबर 5. आता 5वा शेड्यूल आहे म्हणजे ते बॅलन्स शीट मधले. ठीक आहे, आपण तर बॅलन्स शीट नाही करणार, पण तुम्हाला इफेक्ट लक्षात पाहिजे, ऑब्जेक्टिव्ह मध्ये विचारले जाऊ शकतात म्हणून. त्याच्यानंतर प्रोव्हिजन फॉर डिप्रिसिएशन ऑन फिक्स असेट. आपलं नॉर्मल ऍडजस्टमेंट ही डिप्रिसिएशनची. इफेक्ट होणार लेस फ्रॉम असेट, फिक्स असेट, त्याचा शेड्यूल आहे 10 नंबरचं. आणि ऑपरेटिंग एक्सपेन्सेस हेड मध्ये लिहिणार आपण खर्च आहे शेड्यूल नंबर 16. हा इफेक्ट करणार आपण कारण की आपल्याकडे शेड्यूल नंबर 16 आहे. प्रोव्हिजन फॉर बॅड अँड डाऊटफुल डेट, बॅड डेट्स प्रोव्हिजन लेस फ्रॉम कॅश क्रेडिट ओव्हरड्राफ्ट अँड लोन. आता कॅश क्रेडिट ओव्हरड्राफ्ट अँड लोनचं शेड्यूल आहे 9. सेकंड इफेक्ट प्रोव्हिजन कंटिंजन्सी, आता दाखवलं मी तुम्हाला ते. प्रोव्हिजन फॉर टॅक्सेशन शेड्यूल नंबर 5 फर्स्ट इफेक्ट. आणि सेकंड प्रोव्हिजन अँड कंटिंजन्सी, आता आपण दाखवलं मी तुम्हाला. प्रोव्हिजन म्हणजे हा इफेक्ट आपण करू. इंटरेस्ट अक्रिव्ड ऑन इन्व्हेस्टमेंट, इन्व्हेस्टमेंट वरती अक्रिव्ड इंटरेस्ट म्हणजे अप्राप्त आहे, मिळायचा बाकी आहे. शेड्यूल नंबर 11 आणि शेड्यूल नंबर 13. तर आपल्याकडे शेड्यूल नंबर 13 आहे, आपण तिथं करणार आहे. अँड लास्ट इंटरिम डिव्हिडंड डिक्लेअर. जर डिक्लेअर करायला असेल त्यांनी इंटरिम डिव्हिडंड, तर पीएल अकाउंटला लेस फ्रॉम प्रॉफिट, नेट प्रॉफिट सीवाय अँड एलवाय, म्हणजे ह्या प्रॉफिट मधून डिव्हिडंडचा इफेक्ट लेस करायचा आहे बघा आपल्याला. हे बघा, हिच्यातून लेस करायचा आहे. डिव्हिडंड याच्यातून दिला जातो नेट प्रॉफिट मधून. आणि सेकंड इफेक्ट करणार आपण अदर लायबिलिटी प्रोव्हिजन, म्हणजे शेड्यूल नंबर 5, पण ते पण इनर कॉलम मध्ये लिहिले जातात, पण आपण 5 तर शेड्यूल करणारच नाहीये. तर डिव्हिडंडची जी ऍडजस्टमेंट ही कधी कधी एखाद्या वेळेस विचारली जाते, पण रेग्युलर येणारा जे ऍडजस्टमेंट आहे ते स्टॅट्युटरी रिझर्व्ह अँड रिबेट. तर असा होता याचा इंट्रोडक्शन आणि फॉर्मॅट्स. तुम्हाला मी परत एकदा दाखवतो. आपण आज काय बघितलं, आपण बघितलं इंट्रोडक्शन, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट मधले म्हणजे एक्सपेन्सेस आणि इन्कमचे 4 शेड्यूल्स, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा फॉर्मॅट आणि ऍडजस्टमेंट. तर हा होता बँकिंग फायनल अकाउंटचा एकदम शॉर्ट मध्ये इंट्रोडक्शन, फक्त पीएल अकाउंट साठी. आणि तुम्ही हे तुमच्या नोटबुक मध्ये नोट करून घ्या, मी याची पीडीएफ पण तुम्हाला सेंड करेल. तर पुढच्या लेक्चर मध्ये भेटू आपण, आणि पुढच्या लेक्चर मध्ये बघू आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा क्वेश्चन. पुढच्या लेक्चर पासून स्टार्ट करणार क्वेश्चन आणि आन्सर. भेटू आपण आता पुढच्या लेक्चर मध्ये. बाय बाय.